नमस्कार. विशेषच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. आता ठाकरे एकत्र येणार हे जर समजा खरं असेल, होणार असेल, तर त्यामध्ये सगळ्यात जास्त नुकसानीत कोणी असेल तर ती आहे काँग्रेस. आणि म्हणूनच काँग्रेसचे नेते सध्या घामाघूम झालेले दिसतात. काँग्रेस तसाही राष्ट्रीय पक्ष अद्याप तरी आहे. लोकसभेतलं विरोधी पक्ष नेतेपद काँग्रेसकडे आहे आणि अशा पक्षाच्या महाराष्ट्रातल्या अध्यक्षांनी हिंदीच्या मुद्द्यावर स्वतःची फरफट करून घेतलेली आहे. हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये आंदोलनात उतरलेले काँग्रेसचे नेते हे हिंदीचे विरोधक म्हणून देशात पाहिले जात आहेत. काँग्रेसची स्वतःची अमराठी पतपेढी आहे, मतपेढी पण आहे. असं असताना सुद्धा काँग्रेस ठाकरेंच्या नेतृत्वात हिंदी विरोधी आंदोलनात दिसली आहे. काँग्रेसचं यामुळे भवितव्य महाराष्ट्रात काय असेल हा प्रश्न उरतोय. काँग्रेसचा राष्ट्रीय पातळीवरचा एकमेव अजेंडा आहे तो म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक मुद्द्याला विरोध करायचा आणि या विरोधाच्यासाठी मिळेल त्याच्याकडून समर्थन घ्यायचं. मुंबईमध्ये काँग्रेसच्या नेतृत्वानं याच निमित्तानं की काय कदाचित मुद्दा आधारित ठाकरेंचं नेतृत्व स्वीकारलेलं दिसतं आहे. ठाकरेंच्या नेतृत्वात काँग्रेसनं आंदोलनात घेतलेला सहभाग हा चित्रामध्ये आपल्या समोर आहे. ठाकरेंच्या नेत्यांनी काँग्रेसच्या नेत्यांना पार दाबून टाकले. आघाडीवर आहेत ते ठाकरेंचेच नेते आणि काँग्रेसचे नेते हे कसे बसे आंदोलनात पुढे येण्यासाठी प्रयत्न करतात. आजच्या घडीला सर्वाधिक खासदार महाराष्ट्रात काँग्रेसचे आहेत. असं असताना जनआंदोलनामध्ये ठाकरेंनी काँग्रेसची काय अवस्था करून टाकली आहे ते आपल्याला दिसत असेल. असं असताना विशेष म्हणजे राष्ट्रीय पक्ष असलेला काँग्रेस आणि या राष्ट्रीय पक्षाचा राज्य अध्यक्ष भाषिक मुद्द्यावर काय भूमिका घेत आहेत ते ऐका. हिंदी ती तर आहेच चुकीची आणि ती रद्द करून राहणारच आहोत आपण. त्यात कुठलाही वाद नाही. ही रद्द करून ठेवल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही. हा मराठी माणसांचा सगळ्यांचा संकल्प आहे. तो जिथे पोहोचायचा आहे तिथे तो पोहोचलेला आहे. त्यामुळे त्या रेखावारनी किती पण रेघोट्या मार भूमिका स्वीकारली तरी ते काही शक्य होणार नाही. त्यामुळे तो आपला हा आवाज मराठी माणूस एकदा पेटला, एकदा अडला, एकदा नडला की तो कोणाचंच ऐकत नाही. काँग्रेस मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर ज्या भूमिका मांडतीये ती भूमिका खरं तर ठाकरेंची भूमिका म्हणून ओळखली जाते. आणि अशा वेळेला जर काँग्रेस त्या भूमिकेवर जात असेल तर स्वाभाविकरित्या भूमिकेचं नेतृत्व हे ठाकरेंकडे असतं आणि काँग्रेस मागे मागे चालत असते. काँग्रेसच्या या अवस्थेवर भाजपानं शेलकी टिप्पणी केली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ असं म्हणतात की जी.आर जे दोन काढले होते ते दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना माहिती नव्हते. ते नागपूरच्या रेशीम बागेतून आले होते. मला असं वाटतं की हर्षवर्धन काय नाव त्यांचं सपकाळ त्यांच्याबद्दल मी एवढंच म्हणेल नया आहे हो. दरम्यान काँग्रेसच्यासाठी या स्थितीमध्ये आव्हान आहे एका बाजूला ठाकरेंच्या एकत्रीकरणाचं आणि दुसऱ्या बाजूला एकटं पडण्याचं. आणि म्हणूनच की काय येत्या निवडणुका स्वबळावर लढण्याच्यासाठी काँग्रेसनी केंद्रीय नेतृत्वाला गळ घातल्याचं समजतंय. काँग्रेसला त्याचा फटका मुंबईमध्ये बसण्याची शक्यता आहे. मुंबई म्हणण्यापेक्षा जो हिंदी भाषिक प्रदेश आहे किंवा हिंदी भाषिक मतदार जिथं आहेत त्या पट्ट्यामध्ये काँग्रेसला फटका बसेल. मात्र ज्यावेळेला काँग्रेसनं मराठीच्या बाजूची भूमिका घेतली त्यातील काही नेते सातत्यानं आपल्याला सांगत आहेत म्हणजे मीडियाला की आम्ही हिंदीच्या विरोधामध्ये नाही आहे, आम्ही हिंदी भाषेच्या विरोधामध्ये नाही आहे. मात्र मराठी ही पहिलीपासून मराठीच असावी, हिंदी नको, सक्ती नको अशी थोडी नॉर्मल भूमिका काँग्रेस पक्ष घेताना दिसतोय. त्यामुळं नेमकं आता काय होईल ही माहीत नाही.
किमान अजून निवडणुकीला सुद्धा बराच काळ आहे, यामध्ये बरंच पुलाखालील पाणी जाणार आहे. विशेषतः या भागामध्ये तुर्तास इतकंच. आपण पाहत राहा फक्त जय महाराष्ट्र.